नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण शेतीविषयी किंवा कुठल्या योजनांविषयी नाही बोलणार आहोत, कारण की आपण ते मागच्या 5 वर्षामध्ये खूप काही बघितले, खूप काही अनुभवलं देखील. आपण बोलणार आहोत इलेक्शनच्या धर्तीवर. इलेक्शनमध्ये या लोकांनी आपल्याला इलेक्शनची आचारसंहिता लागल्यानंतर किती प्रकारचे यांनी आपल्याला भूलथापा मारल्या, किती प्रकारचे आश्वासनं दिले, किती प्रकारे आपल्याला यांनी मूर्ख बनवलं. शेतकरी असो, सामान्य जनता असो, महिला असो, युवक असो, म्हातारे लोकांना देखील यांनी सोडलं नाही आहे. आणि त्याच गोष्टीचा विचार आज आपण बोलणार आहोत मित्रांनो. भूलथापांना आपण बळी पडलो कशा पद्धतीने? कारण की यांनी आपल्याला आश्वासनं दिले, यांनी आपल्याला लालच दिले. महिलांना यांनी लाडक्या बहिणीचं लालच दिलं, जे की योजना मध्य प्रदेशमध्ये चालू होती आणि ती योजना आता बंद देखील पडली मित्रांनो. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. तशा पद्धतीची ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात देखील इलेक्शननंतर सक्सेसफुल होऊच शकणार नाही, कारण की तेवढा पैसा सरकारकडे नसतो. दुसरं म्हणजे सरकार कशासाठी असतं हे सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यावं लागणार आहे, की ज्या सामान्य जनतेने लोकांसाठी निवडून दिलेला प्रतिनिधी, यालाच आपण लोकशाही म्हणतो. आणि या लोकशाहीमधील जे काही नेते मंडळी असतात, या नेते मंडळींनी, सरकारमधील नेते मंडळींनी शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, वृद्ध लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची स्कीम. आता स्कीम म्हणजे असं नाही की तुम्ही सरसकट सगळ्यांना पैसे वाटून द्या. स्कीम म्हणजे काय? ज्या लोकांना आर्थिकदृष्ट्या कोणाचा सपोर्ट नसतो, त्यांच्याकडे आर्थिक पैसा कमवण्यासाठी त्या पद्धतीची साधने नसतात, म्हणून अशा लोकांना ते काहीतरी त्यांना सूट देतात, सवलत देतात, जसं की आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलं आहे. आणि त्या पद्धतीचं न देता यांनी सरसकट आपल्याला हे 1500 रुपये वाटताना दिसत आहे. मग याचा जो काही बोजा आहे, याचा जो काही पैसा आहे, हा पैसा वसूल कुठून होणार? एकतर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही, आणि तो माल विकत घेऊन, बघा, कच्चा माल विकत घेऊन त्याला प्युरिफाय करून त्याला व्यवस्थितरित्या मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जर तुम्ही 1 रुपयाने तो माल घेत असाल, तर तोच माल हे मंडळी किती 10 ते 15 रुपयाला विकत असतात. म्हणजे एवढी तफावत असते. म्हणजे शासन हे मालामाल तर होतच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय? शेतकरी आपला गरीब राहतोय, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण इतर देशांचा विचार केला, तर इतर देशांमध्ये ज्या काही पद्धतीने इलेक्शन होता, इलेक्शनमध्ये दोन पार्टी महत्त्वाच्या असतात, की ज्यांचा कौल लोकांचा असतो. तसे आपल्याकडे 3 पार्टीतील लोकांना आमने सामने डायरेक्टली समोरासमोर एका स्टेजवर आणून तुम्ही कोणत्या पद्धतीचे मुद्दे मांडता, एकमेकांविरुद्ध काय बोलता, हे सगळं ऑनलाईन पद्धतीने जनतेसमोर दिसत असतं. इथे आपल्या देशात काय आहे? आपल्या देशात तसं नाही आहे. आपल्या देशात एक कोल्हापुरात बोलत असेल तर दुसरा नागपुरात बोलत असतो, आणि मग एकाने बोललं आणि त्याचा संदर्भ घेऊन दुसरा बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या प्रचारामध्ये तुम्हाला कुठले मुद्दे सापडले का, की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न यांना दिसले, महिलांचे प्रश्न दिसले, युवकांची बेरोजगारी एवढी वाढत चालली आहे, जे काही सुशिक्षित लोक आहेत, सुशिक्षित लोकांची बेरोजगारी वाढते, शिक्षणासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो भरमसाठ वाढताना आपल्याला दिसतो आहे. आणि मग या गोष्टींकडे बोलणार कोण? शेतकऱ्यांचं जे काही बियाणे आहे, त्या बियाण्यांची जी काही वाढ झाली आहे, ती वाढ दिवसेंदिवस एवढी होताना आपल्याला दिसते, की शेतकरी जो काही पैसा कमवतो आहे शेतीमधून, ते पण व्याजाने पैसे घेऊन शेतीमध्ये टाकतो, आणि परत एंड ऑफ द डे शेतकऱ्याला काय मिळतं? तर शेतकऱ्याला मिळतो झिरो. ह्या झिरोच्या सहाय्यानेच आपला शेतकरी तरी जगत असतो. शेतकरी मरून आपल्या लेकराबाळांना पोट भरण्यासाठी ज्याला लागणाऱ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो, पण शासन काय करतं? शासन त्याच्या मालाला भाव देत नाही. आणि याच गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. खरे आज बघा, जनरली जर विचार केला तर आपल्याला जर कोणी पैसे देत असेल इलेक्शनच्या दिवशी, ओके, तर ठीक आहे, आपल्याला पैसे दिले, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे, तुम्हाला किती रुपये देता, 500 रुपये देता, 1000 रुपये देता. 3-4 कॅन्डिडेट्स मिळून जरी आपल्याला 3000 रुपये मिळत असतील, तर पुढच्या 5 वर्षासाठी मित्रांनो आपल्याला त्या लोकांना बोलता येत नाही, आपल्याला त्यांच्याकडे उत्तरं मागता येत नाही, की आमचे हे प्रश्न आहेत, आमच्या प्रश्नांना तुम्ही वाचा फोडा, आमच्या प्रश्नांना तुम्ही संसदेत मांडा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही संसदेचे आपले जे काही विधानसभेचे अधिवेशन होत असतात, त्या अधिवेशनामध्ये आपल्या नेत्याला स्थान मिळणार आहे का? बघा,
आपला नेता तिथे बोलू शकतो का, आपले प्रश्न मांडू शकतो का, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे समजून घ्यायला पाहिजे. जेणेकरून जर आपला नेताच कणखर नसेल, बघा सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमचा नेता जर कणखर नसेल तर तुम्ही अशा नेत्याला मतदान करू नका. कारण की तुमचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडणारा नेता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी लढणारा, तुमच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी लढणाऱ्या नेत्यालाच तुम्ही मतदान करा. असं कोणालाही उठून सुटून आजकाल एवढे अपक्ष लोक उभे आहेत की बघा, आता याच्यात पण ह्या आरामखोरांना जर त्यांच्या पक्षाने तिकीट नाही दिलं तर त्यांनी लगेच गद्दारी करून अपक्ष लढण्याचा विचार केला. यांना एवढं जनतेचं पडलेलं नाही, यांना हरामखोरांना यांच्या मुलाबाळाची पडलेली असते, यांच्या घरच्यांची पडलेली असते. यांचा पैसा कसा सुरक्षित राहील, यांनी केलेले कांड, यांनी केलेले ब्लॅकचा पैसा, यांनी जमा केलेला ब्लॅकचा पैसा कसा सुरक्षित ठेवू शकतो, याच्यासाठी हे इलेक्शन लढत असतात. यांना सामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही. बाहेर तुम्ही कोणताही नेता जरी घेतला ना, यांना काही घेणं नाही. यांनी एक बाजार, यांनी एक व्यवसाय, यांनी एक धंदा पॉलिटिक्स म्हणून जॉईन केलेला आहे. यांना कोणालाही काही घेणं देणं नाही. म्हणून आपल्यालाही विचार करण्याची गोष्ट असते की आपण जर 500 रुपयामध्ये यांना मत केलं तर आपल्याला पुढचे 5 वर्ष यांना बोलता येत नाही. जर तुम्ही छाती ठोकपणे जर यांना फुकटात मतदान केलं असेल आणि ज्याला तुम्ही मतदान केलं त्याने जर तुमचा विचार नाही केला तर अशा लोकाला तुम्ही उत्तर मागू शकता. त्याने जर तुम्हाला उत्तर नाही दिलं, त्याने तुमच्या प्रश्नांना वाचा नाही फोडली तर मग तुम्ही जनतेमध्ये तुमचे प्रश्न मांडू शकता की आम्ही तुला मतदान केलं होतं, तू काय करतो आहे आमच्यासाठी, अशा पद्धती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आता खूप काही ठिकाणी पैसे वाटले जातील. खूप काही म्हणजे कालपासूनच 2-3 ठिकाणी पैसे वाटताना लोक सापडले देखील आहेत. तर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज खूप काही लोक पैसे वाटतील आणि या पैसे वाटण्याच्या गडबडीमध्ये मित्रांनो विसरू नका की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. एक सुजाण नागरिक, एक जागरूक नागरिक म्हणून माझं देखील आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या सगळ्या सामान्य जनतेला, महिलांना, सगळ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही पैसे घेऊ नका. ओके, 3-4 हजार रुपयासाठी कुठेही कोणाकडे मागू नका, हात पसरवू. कोणी जर आपण मागत नाही, पण जर कोणी येत असेल ना त्याच्या अंगावरती पैसे टाकून द्या, आम्हाला नको तुझे पैसे. ओके, जेणेकरून आपल्याला पुढची 5 वर्ष आपल्या शेतीमालाला, आपल्या मालाला, आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, महिला सुरक्षित नाही आहेत. जरी तुम्ही 1500 रुपये देत असाल तर आज प्रत्येक ठिकाणी एवढ्या घटना आपल्याला ऐकायला येतात. लहान चिमुरड्यांचे जीव घेतले जात आहे. महिलांना देखील सुरक्षा नाही आहे, कुठेच सुरक्षा नाही. 1500 रुपये घेऊन का आम्ही ते 1500 रुपये आमच्या खिशात ठेवले तर आम्हाला सुरक्षा मिळते का? नाही मिळणार का? असं कोणी असेल, चला याला मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये दिले आहेत बरं का, मग यांना आपल्याला हात लावायची गरज नाही, असं कुठं आहे का? नाही, असं कुठेही नाही आहे. त्यामुळे एक सुदृढ, सुजाण, एक सुशिक्षित नागरिक म्हणून, एक ज्याला सुशिक्षित म्हणण्यापेक्षा ज्याला समज आहे अशा लोकांनी मतदानाच्या वेळेस नक्कीच विचार करा. जेणेकरून आपल्याला पुढची जी काही वर्ष असणारे, पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता येऊ शकतं. मित्रांनो, चांगलं सरकार निवडून द्या. चांगलं सरकार निवडणं आपल्याच हातात आहे आणि आपले हात गंदे करू नका मित्रांनो, घाण करू नका. 500-1000 रुपये घेऊन चांगल्या लोकांना मतदान करा, जे आपलं खरंच भलं करतील. गद्दारांना मतदान करू नका, ज्यांनी इकडून तिकडे पक्ष फोडल्यानंतर आपल्या पक्षाशी ज्यांनी इमान राखला नाही, अशा बेईमानांना तुम्ही देखील मतदान करू नका. समजलंच असेल की आपण कोणाबद्दल आपण बोलणार नाही, पण बघा, मतदान हे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. प्रत्येकजण आपापला मतदान कोणाला करायचा हा सर्वस्वी प्रत्येकाचा हक्क आहे, पण चांगल्या लोकांना करा मित्रांनो. चला तर मग भेटूया मतदानाच्या अजून काही गोष्टी, आपण रंजक गोष्टी जाणून घेणारच आहोत. एवढे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.